आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की लोककवी वामनदादा कर्डक हे केवळ कवी नव्हते, तर समाज जागृती करणारे प्रभावी विचारवंत होते। त्यांनी आपल्या काव्य आणि गीतांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार केला। त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारले जाणारे हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल। मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की 15 ऑगस्ट 1922 रोजी देशवंडी येथे जन्मलेल्या वामनदादा कर्डक यांनी आपल्या शाहिरी आणि गीतांमधून बहुजन समाजात स्वाभिमानाची ज्योत पेटवली। त्यांनी 10,000हून अधिक गीते लिहून आंबेडकरी चळवळीला सांस्कृतिक बळ दिले। दरम्यान मंत्री दादाजी भुसे यांनी स्मारक परिसरात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले, तर मंत्री संजय शिरसाट यांनी हे स्मारक सामाजिक परिवर्तनाचा वैचारिक दीपस्तंभ ठरेल असा विश्वास व्यक्त केला। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सुमारे 13,67,00,000 रुपये खर्च करून हे स्मारक उभारले जाणार असून एकूण 21 एकर जागेत हा प्रकल्प साकारला जाणार आहे।